अकोल्यात यंदा वंचितच्या प्रेशर कुकरमध्ये मतांची डाळ शिजणार की मतांचं विभाजन होऊन पुन्हा एकदा हाताला बाजूला करत कमळ फुलणार? अकोल्यात नेमकं प्रेशर कुणावर, कमळावर की हातावर? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारना. महाविकास आघाडी आणि वंचितचं जमणार नाही हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत होतं आणि अखेर तसंच घडलं. चर्चा अडली, बोलणी फिसकटली आणि मग वंचितनं मागच्यासारखी वेगळी चूल मांडली. योगायोग पहा, वंचितचे सर्वेसर्वा म्हणजे प्रकाश आंबेडकर ज्या अकोल्यातून निवडणूक लढवतायत त्या ठिकाणी त्यांना निवडणूक चिन्ह देखील काय मिळालं? प्रेशर कुकर. आता त्यांनीच मांडलेल्या या वेगळ्या राजकीय चुलीवर ठेवायला प्रेशर कुकर तर मिळाला खरा, पण या प्रेशर कुकरमधून यंदा मतांची डाळ शिजणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रकाश आंबेडकर आपल्या राजकीय आयुष्यात सलग 11व्यांदा लोकसभा लढवतायत. 1998 आणि 1999 असे 2 वेळा ते खासदारही झाले, पण 9 वेळा त्यांच्या वाट्याला पराभव आला. कधी दुसऱ्या तर कधी तिसऱ्या क्रमांकावर राहिले, पण न थकता लोकसभा मात्र लढवतच राहिले. आतापर्यंत त्यांनी 3 वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या आहेत. 1998ला ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे RPIचे खासदार म्हणून निवडून गेले, तर 1999 मध्ये भारिप बहुजन महासंघाचे खासदार म्हणून लोकसभेवर गेले. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली, मात्र त्यांचा भाजपच्या संजय धोत्रेंकडून पराभव झाला. काँग्रेसनं 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत हिदायतुल्लाह पटेलांना उमेदवारी दिल्यानं मतांमध्ये विभाजन झालं आणि त्याचा फटका आंबेडकरांना तर त्याचा फायदा भाजपच्या संजय धोत्रेंना झाला. भाजपचे संजय धोत्रे सलग 4 वेळा अकोल्याचे खासदार राहिले आहेत. 2004 पासून 2019 पर्यंत अकोल्यात झालेल्या तिरंगी लढतींवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2004 अकोला लोकसभा, संजय धोत्रे भाजप विजयी, लक्ष्मणराव तायाडे काँग्रेस पराभूत, प्रकाश आंबेडकर भारिप पराभूत. 2009 अकोला लोकसभा, संजय धोत्रे भाजप विजयी, प्रकाश आंबेडकर भारिप पराभूत, बाबासाहेब दाभेकर काँग्रेस पराभूत. 2014 अकोला लोकसभा, संजय धोत्रे भाजप विजयी, हिदायतुल्लाह पटेल काँग्रेस पराभूत, प्रकाश आंबेडकर भारिप पराभूत. आणि 2019 अकोला लोकसभा, संजय धोत्रे भाजप विजयी, प्रकाश आंबेडकर वंचित पराभूत आणि हिदायतुल्लाह पटेल काँग्रेस पराभूत. 1998 आणि 1999 या दोन्ही निवडणुकांमध्ये आंबेडकरांनी भाजपच्या पांडुरंग फुंडकरांना हरवलं होतं, मात्र त्यानंतर आज अखेर त्यांना विजयासाठी झगडावं लागतंय. अकोल्याचं राजकीय समीकरण पाहिलं तर या ठिकाणी कायम तिरंगी लढत होते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून उभ्या राहिलेल्या दोन्ही उमेदवारांमुळे मतांचं विभाजन होतं आणि त्याचा फटका आंबेडकरांना बसतो. या मतविभाजनामुळे ते कधी दुसऱ्या तर कधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातात. अकोला मतदारसंघात ओबीसी, मुस्लिम, दलित, माळी, धनगर, आदिवासी, बंजारा आदी मतदारांची संख्या मोठी आहे. यंदा मात्र आंबेडकरांनी सोशल इंजिनिअरिंगवर भर देत या सकल समाजाची मतं आपल्याकडे कशी वळतील यावर भर दिला आहे. आताच्या लढतीकडे पाहिलं तर ज्या भाजप उमेदवाराकडून आंबेडकर सलग 4थ्यांदा पराभूत झाले ते संजय धोत्रे प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा निवडणूक रिंगणात नाहीयेत. भाजपनं त्यांचे पुत्र अनुप धोत्रे हा नवखा चेहरा उभा केलाय. शिवाय काँग्रेसनंही यावेळी मुस्लिम उमेदवार न देता डॉक्टर अभय पाटील या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. याआधी तब्बल 10 वेळा निवडणूक लढवल्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आंबेडकरांसमोर यंदा दोन्हीही उमेदवार नवखे आहेत. त्यामुळे त्यांना अकोल्याचं मैदान मारण्याची नामी संधी आहे. आता जरा विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थिती कशी आहे हेही समजावून घेऊ. अकोला लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्या 6 पैकी अकोट, मूर्तिजापूर, अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम या 4ही मतदारसंघांमध्ये भाजपचं प्राबल्य आहे. त्यामुळे येथील भाजपचे 4ही आमदार अनुप धोत्रेंना निवडून आणण्यासाठी आणि भाजपचा गड बनलेला अकोला पुन्हा आपल्याकडेच राखण्यासाठी प्रयत्न करतील. तिकडे बाळापूर आणि रिसोड या दोन्ही ठिकाणचे आमदार महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजेच काँग्रेसच्या अभय पाटलांना मताधिक्य देण्याचा निश्चित प्रयत्न करतील. पण आंबेडकरांचं काय? अकोल्यात त्यांचा कोणी आमदारही नाही,
की त्यांची कुणासोबत युती अथवा आघाडीही नाही. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली असता अकोट आणि अकोला पश्चिम वगळता उर्वरित 4ही मतदारसंघांमध्ये वंचितनं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. शिवाय त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेत सर्वच ठिकाणी भाजपच्या मतांमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे अकोल्यात वंचित समोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते मतदान वाढवण्याचं. थोडक्यात काय तर प्रचाराची नानाविध आयुधं वापरून विविध समाज घटकांमधील मतदारांना वंचितनं आपलंसं करून घेतलं तर अकोल्यात भाजप आणि काँग्रेसवरचं प्रेशर वाढेल आणि प्रकाश आंबेडकरांनी चुलीवर ठेवलेल्या प्रेशर कुकरमध्ये मतांची डाळ शिजू शकेल. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.